आता ही मस्त लाल पावभाजी मी कशी बनवली मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी सकाळी आज होतं माझं ट्रेनिंग. आता ट्रेनिंग म्हटलं की नोट्स घ्या, हे घ्या, आलंच. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड बोर झालं. असो, घरी आले, फ्रेश वगैरे झाले, तर आज गुरुवार असतो आणि आमच्याकडे गुरुवारचा बाजार असतो. तर त्यामधनं पप्पांनी फ्रेश असा भाजीपाला घेऊन आले होते. म्हटलं काय करायचं एवढ्या सगळ्या भाज्यांचं, तर मला काही पावभाजी बनवण्याचा मोह आवरला नाही. म्हटलं चला पावभाजी बनवूयात. आता बऱ्याच जणांची पावभाजीला कलरच येत नाही, मग त्याच्यात काय टाकायचं, मी आज त्याच्यामध्ये बीट टाकलं. म्हटलं हेल्दी तर हेल्दी पण होऊन जाईल आणि पावभाजीला आपल्या मस्त कलर देखील येईल. त्याच्यामुळे छानपैकी सर्व भाज्या कट करून घेतल्या, बटाटा, शिमला मिरची, फ्लावर वगैरे सगळं, आणि त्याला कुकरमध्ये 2-3 शिट्ट्यांसाठी ठेवलं. तोपर्यंत इकडे पावभाजीचा मसाला बनवायला घेतला. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसणाची पेस्ट वगैरे सगळं टाकून घेतली. आता टोमॅटो बारीक होण्यासाठी त्याच्यात मीठ टाकून घेतलं आणि त्याला छान झाकून ठेवलं, जेणेकरून आपला छान मसाला तयार होईल आणि मसाल्याला देखील छान असा लाल कलर येईल. आता मध्ये मध्ये आमचं हे असं काहीतरी चालूच असतं. आता आहोंना आज एकदम स्ट्रीट स्टाईल पावभाजी खायची होती. त्यांची कशी असते एकदम क्रीमी आणि स्मूथ पावभाजी. मग त्याच्यासाठी हे सगळ्या भाज्या मी मिक्सरमधून काढून घेतल्या. आता मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे याला इतकं छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आणि खूप जास्त छान कलर देखील आलेला. तर अशी होती माझी पावभाजीची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.